आता आपली अंडा ग्रेव्ही मसाला रेडी झालेली आहे आणि आपण काहीच नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या एक चॅनलच्या एक नवीन व्हिडिओमध्ये. आज रविवार आहे, आज घरी असल्यामुळे आज काय स्पेशल बनणार आहे. तर आजचा प्लॅन आहे सुक्या अंड्याची रेसिपी बनवायची आहे आणि विहान पण सोबत आहे. विहान सुद्धा मागे पुढे फिरतोय कारण त्याचे अंडे खूप फेवरेट आहेत आहे पण अंड्यासारखेच आमच्या घरामध्ये. तर आजचा रेसिपी असणार आहे सुक्या अंड्याची रेसिपी. त्याच्यामध्ये म्हणजे ग्रेव्ही टाईप ते बनवायचं आहे. अस्मिताने चालू केलेलं बनवायला आणि सोबत असणार आहे व्हेजिटेबल डाल आणि साईडला असणार अंडा रेसिपी आणि सोबत आजचं जेवण स्पेशल अंडा रेसिपी बनणार आहे. चला आपण बनवूया आणि आपण पुढे तयारीला लागूया. त्याला बघ आता अंडे उकळायला ठेवलेले 4 अंडे आहेत. आई, मी, अस्मिता आणि विहान. आणि विहान सुद्धा अंड्याकडेच बघतोय. 4 अंडी उकळा झाल्यानंतर त्याला आपण अस्मिताच बरोबर बनवणार आहे आजची रेसिपी. आणि सर्व तयारी आता झालेली आहे. तर आजचं स्पेशल रेसिपी असणार आहे अंडा रेसिपी. सुका अंडा बनवायचा. सुक्या अंड्यासोबत पुढे ती ग्रेव्ही असणार आहे. चला पुढे बघूया मग कसं होतंय ते. तुला ह्या ठिकाणी आता मसाला रेडी केलेला आहे. म्हणजे मसाला रेडी होणार आहे आता. टमाटर आहे, लसूण आहे, कांदा आहे आणि खोबरा आहे. बरोबर ना? बोल, तुला माहिती आहे याच्यामध्ये. बनव चल मग. आणि त्या अंड्यात उकडे आलेले, अंडे उकडे झाल्यानंतर मसाला रेडी करूया आणि पुढे मग पुढे काय सांग मला, बोल. मग काय बनवतो या साईडला? हे काय कोथिंबीर ना, हे पण घ्यावी लागेल ना यासोबत. सर्व मसाल्यामध्ये मिक्स करून हे मग मसाला रेडी करून मग हे कोथिंबीर आहे. बरोबर. पूर्ण मसाला रेडी करून पुढची रेसिपी चालू होईल. मग चला पुढे बघूया आता. आणि आता तेल टाकलेलं याच्यामध्ये. नंतर पुढे काय गरम झालं का? गरम झालं की काय काय गरम झालं की चला खोबरं टाकलंय आणि पुढे काय कांदा आणि खोबरा हे फ्राय करायला लागेल ना. टमाटर कांद्याच्या नंतर टमाटर नंतर टाकायचं मसाल्यामध्ये. बरोबर. लसूण, अद्रक. बरोबर. तिकडे डाळ शिजते ना. अंडी आता थंड होती. नंतर मग उकळून घेऊन त्याला तोडून बाहेर काढूया. टमाटर ना. पूर्ण मसाला फ्राय करायचा, जेवढं मिश्रण आहे तेवढं. त्याच्यानंतर पुढे त्याचं वाटून घ्यायचं ना. कोथिंबीर नंतर टाकायचं त्यातच नंतर. बरोबर. मसाला हे करताना ठीक आहे. त्याला बघूया पुढे कसं म्हणतं. मस्त फ्राय होती इकडे. अंडी पण थंड होणार आहे आता. कवच काढून नंतर मग त्याच्यामध्ये रेसिपी तयार होईल. हे सर्व आमच्या विहानने आता हे केलेलं आहे. अंडे म्हणजे सोडलेले आहेत. विहान पण आमच्या मम्मीला मदत करतो अस्मिताला. मसाला अजून थंड होतोय. विहान बोलतो मला व्हिडिओमध्ये यायचंच नाही. आता काय करायचं विहानला? काय रे? म्हणे बोलतो मी मोठा ब्लॉगर बनणार का? कसं ब्लॉगर बनणार विहान तू? सांग मला. चला विहाननी छोटं काम घेतलं आता. थोडं इथे घाण करू नको, ठीक आहे? व्यवस्थित कर. आता वाटण झालेलं आहे. मसाला झाल्यानंतर आता वाटणानंतर आपण पुढचं काम ते अस्मिता करणारच आहे. कसं काय रेसिपी बनणार आहे ती तर आपण पुढे बघूया आता. अंडा ग्रेव्ही मसाला मस्तपैकी बनणार आहे. अंड्याची रेसिपी ड्रायव्हरच आहे. त्याला बघूया पुढचं काम. त्याला याच्यामध्ये तेल असणार आहे. त्याच कढईमध्ये आपण जे मसाला फ्राय केला, जो वाटण फ्राय केलं, त्याच्यामध्ये त्याच कढईमध्ये तेल टाकलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे वाटण घेऊन इकडे आईसाठी थोडंसं ज्यूस बनवतो. इकडे मस्त गरम केलेलं इकडे. थोडा खोकल्याचा त्रास होतो म्हणून थोडं डॉक्टरकडे जाऊन आलो आम्ही काही दिवसापूर्वी. थोडासा त्रास होतो याचा म्हणजे रक्त कमी. त्यासाठी आम्ही नेहमी ज्यूस बनवतो गरम हे करून. आणि आता याच्यामध्ये मसाला होणार आहे ना. चल. अंडी पण उकडून झालेली आहेत मस्तपैकी. विहानने थोडं काम केलेलं आहे छोटं मोठं. तर माझं काम इकडे बनवायचं सर्व आहे. बस फास्ट करा. ओके.
येस. हो, मस्त झालं एकदम. पाणी टाकून थोडं घेतलेलं आहे याच्यामध्ये, कारण ग्रेव्ही वाढण्यासाठी आपण पाणी घेतोय याच्यामध्ये. ते आटेल नंतर. बरोबर आटेल ते पाणी जास्त असल्यानंतर, तरच ग्रेव्ही सुंदर लागेल. आता कोणते मसाले दुसरे? हा बरोबर, हे मसाले इकडे आहेत. हळद आहे नाही? 1 चमच हळद. धणी पावडर ना? धनिया पावडर. त्याच्यानंतर लाल मसाला रेग्युलर असतो तो, घरामध्ये वापरतो आपण. त्याच्यानंतर गरम मसाला बरोबर. त्याच्यानंतर मीठ काही प्रमाणामध्ये. ओके, मस्त. नंतर मग उकडलेली अंडी इकडे त्याच्यामध्ये ऍड करायचे आहेत. झाला मग अंडा ग्रेव्ही मसाला. हे सर्व मिश्रण मिक्स करून पूर्ण थोडं उकळी आल्यानंतर, सर्वांच्या घरी बनतच आहे, आमच्या घरी तेच बनतं आज. तर आमचं नक्की काय बनतोय, कशी आमची रेसिपी बनते, तुम्ही नक्की कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही सांगा तर आम्हाला नक्कीच समजेल, तुम्हाला अशा नवीन रेसिपी नक्कीच बघायला भेटतील. छान छान अशा तुम्हाला नक्की नवीन रेसिपी बनवून दाखवू. आमच्या घरात जे बनतं सहसा करून आम्ही घरीच बनवतो, बाहेरचं आमचं खाणं कमीच असतं हॉटेलचं. कसुरी मेथी. कसुरी मेथी ना? याचा काय होतो फायदा याच्यामध्ये? छान लागतं टेस्ट. बघूया, हे आमचं नवीन पद्धत आहे, असं सर्वांकडे असं काय नाही, आम्ही वापरतो घरामध्ये कसुरी मेथी. वरून टाकताय? वरून कुठे कळला ना? अच्छा. कढीपत्ता आणि तेजपत्ता आमच्या गावाकडे झाडच आहे, तुम्ही नक्की मागच्या व्हिडिओ बघितलं असाल. तेजपत्ताचा काही इश्यू नाही, आम्ही कधी विकत आणतच नाही का. आमच्या गावी जे पाठच्या बाग आहे आमची, बागेमध्ये कढीपत्ताचा तेजपत्ताचा सर्व झाडं, तुम्ही नक्की व्हिडिओ आमचे बघत असाल तर त्यात तुम्हाला नक्कीच दिसतील झाडं, आमची कोणती झाडं आहेत ती. झाकण ठेवल्यानंतर कारण एकच आहे, कारण तुला पूर्ण गरम झाला पाहिजे मसाला. त्याच्यानंतर ही उकडलेली अंडी त्याच्यावर आपण ऍड करणार आहोत काही 5-10 मिनिटानंतर. तर बघूया पुढे कसं होतंय ते. ठीक आहे, आता काय आलं ते पुढे? एक मिनिट. आता जस्ट मसाला उकळी आलेली आहे, बघू शकतो आपण ह्याच्यामध्ये, आणि उकळी मस्त आलेली आहे ह्याच्यामध्ये. आता आता त्याच्यामध्ये आपण उकडलेली अंडी ऍड करणार आहोत, कारण आपल्या ग्रेव्हीच बनवायच्या अंडा ग्रेव्ही मसाला. चला एक एक टाकूया आपण. 4 अंडीचे 8 भाग होतील याच्यामध्ये मस्तपैकी. संडे स्पेशल, रविवार ना? रविवार स्पेशल ग्रेव्ही मसाला. बाबूने बघा काय केलं. हो, त्याचं काम आहे बियांचं. झालं. आता किती वेळ ठेवायला लागेल? 5 ते 10 मिनिटं ना? वरून आपण यासाठी फ्लेवर येण्यासाठी, फ्लेवर साठी नाही, कोथिंबीर ऍड करूया मस्त. अच्छा, मस्त वास सुटलेला आहे, एकदम सुगंध अंडा ग्रेव्ही मसाल्याचा. चला आता किती ठेवायची मिनिटं? 2-3 मिनिटं. 2-3 किंवा लास्ट 5 मिनिटं ठेवली तर मस्त ग्रेव्ही एकदम मस्त होईल. आणि आपल्या आता ग्रेव्ही रेडी होणारच आहे, तुम्हाला नक्कीच दाखवतो आता परत एकदा. चला मग, आता आपली अंडा ग्रेव्ही मसाला रेडी झालेली आहे, आणि आपण काहीच मिनिटांमध्ये आपण जेवायला बसणार. फक्त चपात्या बाकी आहेत बनवायच्या. आणि मग मस्त. तुम्हाला ही अंडा ग्रेव्ही कशी वाटली रेसिपी, आम्ही नक्की तुम्ही सांगा आम्हाला कमेंटमध्ये. तुम्ही जोपर्यंत आम्हाला सांगत नाही तोपर्यंत आम्ही नवीन रेसिपी बनवू शकत नाही. तर तुम्ही सांगाल तर नक्कीच आपण तुम्हाला नवीन रेसिपी नक्कीच बनवून देऊ आमच्या युट्यूब या नवीन चॅनलच्या माध्यमातून. पण एक मात्र सांगायचं तुम्हाला, चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज, कारण आम्ही नवीनच आहोत ह्याच्यामध्ये युट्यूबमध्ये. आम्हाला 4 महिने व्हायला आले आता, अजून आमचं वर्ष व्हायला आम्हाला 7-8 महिने बाकी आहेत. तर बघूया, आमची मस्त ग्रेव्ही आता अंडा ग्रेव्ही मसाला रेडी झालेला आहे. आम्ही काहीच मिनिटांमध्ये आता चपात्यांना आम्ही जेवायला बसू. तर बघूया पुढे. तर मित्रांनो, जेवण जे झालेलं आहे, आज स्पेशल होता अंडा मसाला. मस्त अशी ग्रेव्ही बनवली होती अस्मिताने, आणि सोबत विहान सुद्धा होता आणि आई सुद्धा होती. तर आज संडे असल्यामुळे आज आमचं संध्याकाळचं जेवण हे झालेलं आहे. आणि जर ही तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सांगायचं एवढंच आहे.
आमची तुम्हाला रेसिपी कशी वाटते ते तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच लिहून द्या आणि नक्की सांगा आम्हाला. आणि असेच आपण व्हिडिओ तुम्हाला लवकरच नवीन असे व्हिडिओ तुम्हाला लवकर मी भेट देऊ. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय. टेक केअर आणि गुड नाईट.